नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य, TY.BCom, प्रकरण 4, भांडवल व्यवस्थापन या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये बँकांकडून कर्ज होणाऱ्या कर्जपुरवठ्याची माध्यमे, त्यानंतर त्याचे फायदे आणि तोटे याचा अभ्यास आपण केला होता. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे हप्त्यावर पतपुरवठा कर्ज. हप्त्याने पतपुरवठा करताना हप्त्याची ठराविक संख्या ठरवली जाते. आजकाल अनेक लोक घरातील मोठ्या वस्तू, गाड्या वगैरे दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू हप्त्याने विकत घेतात. यामध्ये विक्रेत्यांकडून ग्राहकांना उधारी दिली जाते. काही वित्तीय संस्था, सावकार, बँका खरेदीदारांना कर्ज देतात. खरेदीदारांना वस्तूचा प्रत्यक्ष ताबा दिला जातो. विक्रेत्याला संबंधित कर्जदाता संपूर्ण रक्कम अदा करतो व नंतर ही रक्कम व व्याज ठराविक हप्त्यातून खरेदीदाराकडून वसूल करतो. तोपर्यंत कर्जदात्याकडेच्या वस्तूचा कायदेशीर हक्क राहतो. म्हणजे हप्त्यावर पतपुरवठा कर्ज हा बँकांमध्ये किंवा व्यवसायाच्या माध्यमातून वस्तू घेण्यासाठी वापरला जाणारा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी असा मार्ग आहे. हप्त्यावर पतपुरवठा कर्ज ही अत्यंत सोयीस्कर अशी पद्धत आहे. यामध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोघांनाही चांगली सवलत या ठिकाणी प्राप्त होते. खरेदीदार जो आहे याला हप्त्याने वस्तू खरेदी करण्याचा हक्क प्राप्त होतो, तर विक्रेत्याला देखील आपली वस्तू हप्त्याने विकता येते. या दोघांच्या मध्ये बँक मध्यस्थाची भूमिका म्हणून कार्य पार पाडत असते. जसं की एखाद्या व्यक्तीला एखाद्या दुकानदाराकडून फ्रीज हप्त्याने खरेदी करायचे आहे. विक्रेता या व्यक्तीला जे फ्रीज असेल हे हप्त्याने खरेदी करण्याची परवानगी देतो. त्या बदल्यात बँकांकडून कर्ज घेऊन खरेदीदाराला या बँकांचे जे काही कर्ज आणि व्याज आहे याचा प्रत्येक महिन्याला हप्ता भरावा लागतो. यातून जो विक्रेता जो आहे याला बँकेकडून खरेदीदाराने घेतलेले कर्जाचे पैसे मिळतात आणि बँक जे आहे बँकेला जो खरेदीदार आहे याच्याकडून व्याज आणि हप्त्याची रक्कम ही मिळत असते. या
हप्त्यावर कर्जाच्या पतपुरवठा कर्जाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विभिन्न प्रकारचे व्यवहार आपल्याला होताना दिसून येतात. याची व्याख्या आणि उदाहरणं आपण बघणार आहोत. संपूर्ण कर्ज फेटेपर्यंत ठराविक मुदतीमध्ये ठराविक अंतराने व्याजासह मुद्दलाची विशिष्ट रकमेतून परतफेड करणे यास हप्त्याने पतपुरवठा असे म्हणतात. उदाहरणार्थ, जमिनीसाठी, गृह बांधणीसाठी कर्ज, गृह तारण कर्ज, भागभांडवलावर दिलेले कर्ज, घराच्या आधुनिकीकरणासाठी कर्ज, मोटार गाडी बोटींसाठी कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, पर्यटनासाठी कर्ज वगैरे. सहसा मुद्दल व व्याजासह समान हप्त्यातून अशा कर्जांची परतफेड केली जाते. विशिष्ट मुदतीमध्ये मासिक हप्त्याने ही पूर्णबद्ध तारणबद्ध कर्जे फेडली जातात. त्यामुळे वैयक्तिक मालमत्ता ज्या असतात या देखील तारण दिल्या जाऊ शकतात. याचं एक सोपं उदाहरण हप्तेबंद खरेदीचं, जे बऱ्यापैकी सर्वांना माहीत आहे की एखाद्या व्यक्तीला घर जर घ्यायचं असेल तर तो एखाद्या बिल्डरकडे जाऊन घराची खरेदी करतो. घराची खरेदी केल्यानंतर बिल्डर जो असेल एखाद्या बँकेकडे त्या व्यक्तीचं कर्ज मंजूर करून घेतो आणि कर्जाची मंजूर झालेली रक्कम घराच्या खरेदीपोटी स्वतःकडे ओढून घेतो. यानंतर घर खरेदीदार आणि बँका यांच्यामधील व्यवहार सुरू होतो. जेवढ्या रकमेचं घर खरेदी केलेलं आहे ती रक्कम आणि त्याच्यावर दिलेलं प्रत्येक महिन्याचं व्याज असा प्रत्येक महिन्याचा हप्ता घराचा खरेदीदार बँकेला भरत असतो. यामुळे जो खरेदीदार आहे याला हप्त्याने घर खरेदीची संधी मिळते व जो बिल्डर आहे, बांधकाम व्यावसायिक आहे, याला संपूर्ण रक्कम बँकांकडून मिळत असते. त्यामुळे त्याचे आर्थिक व्यवहार सुरळीत चालतात. बँकांना देखील दिलेल्या रकमेपोटी व्याज मिळतं आणि घराचा जो मालक आहे त्याला देखील बँकांची मोठी रक्कम व्याजाच्या आधारे वापरायला मिळते. या कर्जामध्ये वस्तू खरेदी करत असताना विशिष्ट वस्तू किंवा इतर वैयक्तिक मालमत्ता यामध्ये तारण दिल्या जातात. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे मर्चंट बँकिंग. मर्चंट बँक ही अशी संस्था आहे का जी कंपनीकडून स्थापित केली जाते. ही संस्था भांडवल संरचना, पुनर्रचना आणि साधनांचे संक्रमण याबाबत सल्ला देण्याचे आणि सहाय्य करण्याचे काम करते. विहित अशा नियमित कामात अशा प्रकारचे सहाय्य केले जाते. मर्चंट बँकिंग हा शब्द मर्चंट या शब्दापासून अस्तित्वात आलेला आहे. 16व्या शतकाच्या पश्चात देशात व्यापारी लोक बँकिंग उपक्रम करीत असत आणि म्हणून मर्चंट बँकिंग ही संस्था प्रत्यक्ष कार्यान्वित झाली. आता मर्चंट बँकिंग हे असे क्षेत्र झाले आहे की जे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. मर्चंट बँकिंगचे जाळे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.
आणि आज वित्तीय अभियांत्रिकी म्हणून यास लोकप्रियता प्राप्त झाली आहे. इंग्लंड आणि अमेरिका या देशात 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीलाच मर्चंट बँकिंग उपक्रम सुरू झाले. म्हणजे मर्चंट बँकिंग जे आहे ही एक बँक आहे, याची स्थापना कंपन्यांकडून केली जाते. ही मर्चंट जी बँक जी आहे ही भांडवल संरचना, भांडवल पुनर्रचना आणि साधनांचे संक्रमण आणि वित्त सहाय्य देण्याचे काम करते. मर्चंट हा शब्द जो आहे, मर्चंट या शब्दापासून आला. 16व्या शतकाच्या नंतर व्यापारी लोक जे आहे, व्यापारी लोक हा बँकिंग उपक्रम करत असत, म्हणून व्यापारी म्हणजे मर्चंट, म्हणून मर्चंट बँक ही संज्ञा या ठिकाणी तयार झाली. आता मर्चंट बँकिंगच्या माध्यमातून जे व्यापारी आहेत यांनी मोठं बँकांचं जाळं या ठिकाणी तयार केलं. वित्तीय अभियांत्रिकी, ज्याला आपण फायनान्शियल इंजिनिअरिंग म्हणतो, यामध्ये देखील याला मोठी लोकप्रियता आलेली आहे. इंग्लंड आणि अमेरिका या देशात 20व्या शतकाच्या सुरुवातीला मर्चंट बँकिंग उपक्रम सुरू झाले. भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मर्चंट बँक दिसून येतात. व्यापारी वर्गासाठी कर्ज देणं हे या बँकांचं महत्त्वाचं कार्य दिसून येतं. यानंतर पुढे आपण या मर्चंट बँकिंग संदर्भात माहिती घेणारच आहोत. पुढचा मुद्दा आपला आहे मर्चंट बँक पुरवीत असलेल्या सेवा. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील प्रकल्पांना लोकांकडून भांडवल प्राप्त होते. औद्योगिक प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी केली जाते. प्रकल्पांचा प्रवर्तकांना मर्चंट बँकेकडे धाव घ्यावी लागते. या बँका विविध प्रकारच्या सेवा पुरवतात. या सेवा पुढील प्रमाणे सांगता येतील. मर्चंट बँक जी आहे, या मर्चंट बँका विविध प्रकारच्या सेवा पुरवताना यामध्ये दिसून येतात. या सेवांच्या माध्यमातून विभिन्न प्रकारची ग्राहकांची जी सोय आहे ही देखील यामध्ये प्राप्त होते. यामध्ये पहिली सेवा आहे भागांचे व्यवस्थापन. कंपन्यांच्या प्रतिभूतींचे सार्वजनिक वितरण व्यवस्थापन हे भांडवल बाजारातील भांडवल स्रोताचे भाग किंवा विपत्रे यांच्या मार्फत वाटप करण्याची एक कृती असते. या संदर्भात मर्चंट बँका या भागवाटपाचे व्यवस्थापक म्हणून काम करतात. या संदर्भात त्यांचे कार्य एक विशेषीकृत मध्यस्थ संस्था म्हणून असते. त्यांचा मुख्य व्यवसाय हा भांडवल भागांकडे सार्वजनिक पैसा आकृष्ट करणं हा असतो. या संदर्भात बँका खालील सेवा पुरवतात. म्हणजे ज्या कंपन्या असतात, कंपन्यांनी भांडवल बाजारातून भांडवल जमा करण्यासाठी विभिन्न प्रकारचे जे भाग असतील, विपत्र असतील
किंवा कर्ज पत्रे असतील, डिबेंचर होल्डर ज्याला आपण म्हणतो, हे भांडवल बाजारामध्ये विकण्यासाठी मर्चंट बँका मध्यस्थाची भूमिका म्हणून काम करतात. नवीन आलेली कंपनी हिची भागबाजारामध्ये ग्राहकांबरोबर ओळख निर्माण करून देणं आणि भांडवलदार आणि कंपनी यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम मर्चंट बँकिंग करत असते. म्हणजेच कंपन्यांना लोकांकडून जी रक्कम आहे भागांच्या, डिबेंचरच्या, कर्जपत्रांच्या रूपाने ही जमा करून देण्याचं काम मर्चंट बँकिंग करत असते. या संदर्भात ही बँक असते, ही खालील सेवा पुरवत असते. यामध्ये पहिली सेवा आहे उद्देशपत्रके तयार करून स्टॉक एक्सचेंजकडून त्यांची मंजुरी घेणे. भांडवल उभारणीचा उद्देश तयार करून जे स्टॉक एक्सचेंज आहे, भारतामध्ये टोटल 24 मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज आहे, त्या भागातील स्टॉक एक्सचेंजकडून यासाठी मंजुरी घ्यावी लागते. सेकंड, सेबीकडून मंजुरी घेणे. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भागधारकांना संरक्षण देण्यासाठी, भांडवल उभारणीसाठी मार्गदर्शक सूचना देण्यासाठी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया काम करते. या सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून देखील मंजुरी यामध्ये घ्यावी लागते. त्यानंतर तिसरं, विमेकरी, बँक दलाल, जाहिरातदार, छपाईदार इत्यादींची नियुक्ती करणं. शेअर्स विकत असताना मध्यस्थाची भूमिका पार पडत असताना भविष्यात काही प्रश्न निर्माण झाल्यास यामध्ये नुकसान झाल्यास संरक्षण मिळावं म्हणून विमेकरी यांची नेमणूक केलेली असते. त्याचबरोबर शेअरच्या माध्यमातून जमा झालेला पैसा बँकांमध्ये टाकण्यासाठी अकाउंट ओपन केलेलं असतं. त्याचबरोबर शेअर खरेदी करताना काही शेअरच्या बाबतीमध्ये दलाली द्यावी लागते. शेअर खरेदीसाठी जाहिरात द्यावी लागते. माहितीपत्रक तयार करावे लागतात. इत्यादींची नियुक्ती यामध्ये केली जाते. 4 नंबर, सार्वजनिक भागवाटपात समाविष्ट असणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्थांची सहमती यामध्ये मिळवावी लागते. 5 नंबर, दलाल, गुंतवणूकदार यांची सभा घेणं. दलाल आणि गुंतवणूकदार यांना विशिष्ट कंपनीच्या भांडवलाबाबत माहिती देणं. 6 नंबर, जाहिरातीचं स्वरूप ठरवणं. 7 नंबर, आवेदन रक्कम भरण्यासाठीच्या बँकेची निवड करणं. जी ॲप्लिकेशन ऑफ शेअर मनी आहे, कंपनीनं सामान्य जनतेकडे भाग विक्रीस काढल्यानंतर जी रक्कम जी आहे ती विशिष्ट बँकेत जमा करायची असते. यासाठी बँकेची निवड करणं. भागविक्रीच्या प्रारंभाची व शेवटची तारीख ठरवणं. भागविक्रीची सुरुवात आणि शेवट याची तारीख ठरवणं. विविध शाखांकडून जमा झालेल्या आवेदन रकमासंदर्भात दैनंदिन अहवाल देणं. जे काही विविध प्रकारच्या शाखा असतील यांच्याकडून जे जमा झालेले विविध प्रकारचे अर्ज आहे यांचा दैनंदिन अहवाल मिळवणं. भागांची वर्गणी गोळा करणं. एवढी कामे
भागांचे व्यवस्थापन या मुद्द्यामध्ये मर्चंट बँक करताना दिसून येते. यानंतर राहिलेला भाग पुढील लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.